आणि त्या शेतकरी बांधवांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी सुद्धा आता जाहीर झालेली आहे आणि या दुसऱ्या यादीमध्ये 17 लाख लाभार्थी शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत। यामध्ये अहिल्यानगरसह 5 जिल्ह्यांमधल्या प्रत्येकी लाखभर लाभार्थी दिसतात आणि कोकणामध्ये सर्वात कमी कर्जदार शेतकरी या यादीमध्ये जाहीर झाले। सहकार विभागाची पोर्टलवर आता ही यादी आलेली आहे आणि शेतकरी कर्जमाफीची ही दुसरी यादी आहे। या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांची नावं आहेत। सहकार विभागाच्या पोर्टलवर ही यादी जाहीर झाली आहे। 5 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची यामध्ये नावं आलेली आहेत। कोकणामध्ये सर्वात कमी कर्जदार असल्याचं या यादीमधून समोर आलं। एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कुठल्या जिल्ह्यामधून किती शेतकरी हे लाभार्थी ठरतात। संभाजीनगरमधून 1,05,000 शेतकऱ्यांची यामध्ये नोंद झाली आहे। कर्जमाफीस पात्र हे शेतकरी आहेत। अहिल्यानगरमधून 1,32,000 शेतकऱ्यांची नावं या यादीत आलेली आहेत, तर यवतमाळ जिल्ह्यातून 1,01,000 शेतकऱ्यांची नावं यादीत आलेली आहेत। कर्जमाफीसाठी पात्र ही शेतकऱ्यांची यादी जालन्यामधून 1,07,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी आता मिळणार आहे, तर सिंधुदुर्गमधून आहेत केवळ 3,708। त्यामुळे कर्जदारच कमी आहेत। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात 7,078 रत्नागिरी जिल्ह्याची आकडेवारी आहे। एका शेतकऱ्याचं बाबतीमध्ये त्यांच्यावरती पीक कर्ज होतं आणि पीक कर्जामध्ये यादीमध्ये नाव आलं नाही असं आपल्याला माहिती आहे त्यांना वाटलं, परंतु अजूनही राज्य सरकारच्या याद्या कर्जमाफीच्या याद्या ह्या प्रसिद्ध होत आहेत। पहिली आणि दुसरी यादी ही प्रसिद्ध झालेली आहे। साधारणतः दुसऱ्या यादीमध्ये पहिल्या यादीमध्ये 533 आणि दुसऱ्या यादीमध्ये 16,95,533 शेतकऱ्यांची यादी ही शासनाच्या वतीने कर्जमाफीची कुठपर्यंत आपली कर्जमाफी तर शेतकऱ्यांना सुरू झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की साधारणतः 6 लाख शेतकऱ्यांना जे आपल्याला पहिल्या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांना आपण त्याची यादी आपण जाहीर केली आणि त्यामध्ये साधारणतः केवायसी 13 लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आणि 13 लाख पैकी 6.5 लाख शेतकऱ्यांना आपण 5,000 कोटीच्या पुढे रक्कम दिलेली आहे आणि आता सुरू झाली। आता टप्प्याटप्प्याने आपण सगळ्यांना रक्कम देतोय। मी तुम्हाला आपल्या माध्यमातून एवढं सांगतो, शेतकरी बांधवांना सांगतो की काय होतं, काही ठिकाणी शेतकऱ्यांचा गैरसमज होतोय की जी रक्कम बँकेमध्ये येते, बँकेमध्ये समजा एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर 1 लाख रुपये कर्ज आहे आणि आम्ही सरकारने 60,000 रुपये कळवलं, तर वरचे 40,000 रुपये त्या राष्ट्रीयकृत बँकाने त्यांनी त्याचं हे करायचे, त्यांनी ते सोसायचे, त्यांनी त्याला तेवढी माफी द्यायची आहे। हा आमचा आणि राष्ट्रीयकृत बँकेचा करार झालेला आहे आणि त्याचप्रमाणे 31/3 नंतरचं आता जो व्याज आहे 31/3/2026 पुढचं व्याज ते सगळ्या बँकेने सोसायटीचं राज्य शासनाने सगळ्या बँकेला आदेश दिले। त्यामुळे शेतकऱ्यांनी या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे अजिबात शंका कुशंका घेऊ नका, गैरसमज करू नका। हे राज्य सरकार, ह्या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे सगळे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत। मी तुम्हाला एवढं सांगतो, आता पहिल्यांदा 17 लाखाचा टप्पा झाल्यानंतर हळूहळू प्रोत्साहनपर आणि जे महात्मा फुले कर्जमाफीच्या मध्ये आपल्याला आपण 50,000 रुपये दिले होते मागच्या कर्जवर, त्यांना आपण 2 लाख रुपये देतोय। साधारणतः या राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना 40,885 कोटी रुपयाची मदत कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री हा निर्णय घेतला। त्याबद्दल एक कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि शेतकऱ्यांनी काळजी करू नका, आपोआप याद्या बाहेर आपल्या याद्या येतील। ज्याप्रमाणे कागद आपले अपलोड कागद किंवा योग्य कागद जे पूर्ण कागद होतील त्याप्रमाणे ही यादी दिवसेंदिवस जाहीर होईल। आता 2 दिवसापासून ते सुरू होईल, त्यामुळे काही काळजी करू नये। आता कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या सगळ्यांना कुठल्याही प्रकारची नाही। आता काही इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी आहेत किंवा काही कागदपत्र अपुरे असतात त्यांना थोड्या अडचणीत, आणि ज्या शेतकऱ्याला ह्या कागदपत्र अडचणीत किंवा ॲग्री स्टॉक नोंदणी केलेली नसेल त्यांनी ताबडतोब करून घ्यावी। ते केल्यानंतर 2 लाखाच्या आतलं संपूर्ण कर्जमाफी ही शेतकऱ्यांना या राज्यामध्ये दिली जाणार आहे। सांगतायत की राष्ट्रीयकृत बँकेसोबत तुमचा करार झालेला आहे, मात्र बँक तशी शेतकऱ्यांना सांगत नाही असं मला सांगा ना, कुठल्या बँकेने केली, ताबडतोब त्या बँकेला आम्ही करू असं बँक आम्ही सांगतो ना। मी आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो, जर आपल्यावरती 1 लाख रुपये कर्ज असेल बँकेचं आणि शासनाच्या ह्यातनं तुम्हाला 60,000 रुपये कळवले असतील, तर वरचे 40,000 रुपये त्या राष्ट्रीयकृत बँकेने आपल्याला माफी द्यायची आहे, असा आमचा त्यांचा करार झालेला आहे। OTS मध्ये करार झालेला आहे, त्याला आपण हेअरकट म्हणतो। 35% ते जवळ 70% शेतकऱ्याला त्यांनी सूट द्यायची आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत, त्यामुळे अजिबात शेतकऱ्यांनी काळजी करू नये। शक्तीपीठ मार्गाचा जो प्रश्न आहे तो कायम दिसतोय, आज देखील अनेक ठिकाणी आंदोलन झाले, उद्या परभणीमध्ये आंदोलन असणार नाही। या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, खरंच शेवटी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आणि शेवटी आपलं एकच आहे की या बाबतीमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला योग्य प्रकारे देतील, कारण का हा प्रश्न वरच्या लेवलचा आहे. पण शेवटी रस्ता आपल्याला सगळ्याला माहिती आहे की ह्या बाबतीमध्ये कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळावा असं तुम्हाला वाटतं का? 100% न्याय आम्ही देतोयच. तुम्ही सांगा, गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, गेल्या वर्षी न्याय दिला. गेल्या वर्षी राज्य सरकारने खूप मदत, सगळे आमचे आमदार असतील, मंत्री असतील, त्यांनी शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन, शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. ज्यांचं नुकसान झालं त्यांना गेल्या वर्षी मदत केली. त्यातनंही अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला ह्या वर्षी आम्ही मदत करतोय. यांत्रिकरणाच्या असो, सरकारच्या योजना, आमचं ड्रीप असेल, आमचं यांत्रिकरणाचं असेल किंवा बाकीच्या बाबतीमध्ये केंद्राच्या राज्याच्या जेवढ्या योजना आहेत, माझ्या शेतकऱ्यांना त्यांना देता येईल तेवढं शेतकऱ्यांना त्यांना त्याचा उपयोग होईल, फायदा होईल, यासाठी आमचा प्रयत्न निश्चित प्रकारे चाललेला आहे. आज ह्या विद्यापीठामध्ये आपण आलेलो आहे. आपलं एकच आहे की ह्या विद्यापीठातून चांगल्या प्रकारचं संशोधन व्हावं आणि नवीन नवीन शेतकऱ्याला काहीतरी मिळावं, की त्यामध्ये शेतामध्ये त्या शेतकऱ्याची उत्पादकता वाढली पाहिजे. आणि नुसती उत्पादकता वाढून पण नाही, एक चांगल्या प्रकारची क्वालिटी, त्या गुणवत्ता त्याच्यामध्ये राहिली पाहिजे आणि त्याला एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याला त्याचा निश्चित प्रकारे आर्थिक फायदा व्हावा. हीच खरंच पण आमची सगळ्यांची. शेतकऱ्यांची कुठेतरी नाराजी दिसते. पीक विमा यावर्षी शेतकऱ्यांनी खूप कमी भरलाय. पीक विम्याच्या बाबतीमध्ये नाराजी नाही. पीक विमा जो झाला 90%च्या 87-88% झाला. खूप कमी पीक विमा. हो का, शेवटी आपल्याला काही गोष्टीमध्ये जुने अनुभव आपल्याला सगळे ऐका ना, जुने अनुभव आपल्याला माहिती. आता हे पीक कापणी प्रयोग आपण हे ट्रिगर आपले पहिले कमी केलेत. आणि मी म्हणतो, जरी कुठं शेतकरी अडचण, आम्ही शेवटी शासन मदत करतच ना, कुठल्या ना कुठल्या मार्गाने शासन मदत करतं. यावर्षी ट्रिगर कमी केले, त्यामुळे प्रीमियम तुम्हाला माहिती आहे की कमी झालेलं आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये अजूनही ज्या ठिकाणी पीक कापणी प्रयोग शेतकऱ्यांचं कुठं झालं तिथं आम्ही फेर तपासणी करण्याचा आदेश त्याला तसे आपल्या कलेक्टरांना दिलेले आहेत. अजूनही त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यावरती आम्ही अन्याय होऊन देणार नाही. आणि आपल्याला, मला वाटतं, आपले पाठीमागचे पीक विमे सगळे पैसे आपण दिलेलेच आहेत त्यांनी. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय नाही. हे सरकार शेतकऱ्यांचं हिताचे निर्णय घेणारं सरकार आहे. आम्ही पण सगळी शेतकऱ्याची मुलं आहोत. आम्ही नुसते बांधवले शेती नाहीत, धडीव वापीव पाणी धरणारी माणसं आहेत. त्यामुळे असं काही नाही, आम्हाला पण शेतकऱ्यांचं हित कळतं. आणि शेवटी ही गोष्ट खरी आहे की मी म्हणत नाही की शेतकऱ्यांची अपेक्षा खूप आहेत आणि शेतकरी अडचणीत आहेत, पण जेवढी मदत शासनाकडून आम्हाला करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. खतांची समस्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा भेटते. काही दुकानदारांकडून त्यांना लिंकिंग, या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो की लिंकिंगच्या बाबतीमध्ये कडक कायदा केलेला आहे. भारतामध्ये उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र राज्य हे पहिलं लिंकिंगच्या बाबतीमध्ये JR काढणारा निर्णय, की ज्या दुकानामध्ये अनुदानित खतं ठेवतात त्या ठिकाणी विना अनुदानित खते विक्रीला त्याला ठेवता येणार नाहीत. असं जर कोण करत असेल, तुम्ही आमच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा किंवा कृषी मंत्री म्हणून माझ्याकडे संपर्क साधावा. ताबडतोब त्या दुकानदारावरती कारवाई केली जाईल आणि त्या कंपनीवर सुद्धा कारवाई केली 8 जाईल. दिवसापूर्वी स्टिंग केलं होतं TV9 मराठीने. दुकानावरती युरिया खताच्या चढ्या दराने विक्री होत असल्याचं TV9 दाखवलं, मात्र काहीही कारवाई नाही, असं नाही, कारवाई नाही. तुम्ही ह्या वर्षी राज्यामध्ये लिंकिंग खूप कमी आहे. ठीक आहे, मी म्हणत नाही, तुम्ही म्हणता ते चुकीचं नाही, पण असं कोण असलं आम्हाला दाखवा, त्याच्यावरती आम्ही निश्चित प्रकारे ऍक्शन घेऊ. काही 100% कारवाई करू. असं सांगितलं जाते की कंपनीकडूनच दिलं जातं. आता कंपनीच आम्ही बंद केलेली आहे, कंपनीला आम्ही हे केलेलं आहे, त्याच्यावरती घातलेले आहे. असं कुठे देश कुठे ते कंपनी कारवाई करा ना, कुठले त्याने TV नाही दाखवले. ताबडतोब शेवटी एखादं हे करताना